नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल लक्ष्मणराव लिंगमपल्ले. आज आपण BA 5व्या सत्रातील अर्थशास्त्र या विषयातील पेपर नंबर 10 भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचा लेक्चर घेणार आहोत. या विषयावर आपण विवेचन करणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था या पेपरची सुरुवात करण्यापूर्वी आपण सिलॅबस पाहूया की BA 5व्या सत्रामध्ये अर्थशास्त्रातील भारतीय अर्थव्यवस्था या पेपरचा सिलॅबस काय आहे. तर प्रकरण पहिले, अर्थव्यवस्थेचे स्वरूप. अर्थव्यवस्थेचे स्वरूप या प्रकरणामध्ये अर्थव्यवस्थेचे प्रामुख्याने प्रकार, त्याचा अर्थ, त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था या अनुषंगानेच बंदिस्त अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था आणि खुली अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर त्याच प्रकरणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि स्वरूप, ज्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या हा घटक पाहणार आहोत, दारिद्र्य, बेरोजगारी, कृषी वस्तूंच्या किमतीत जे काही चढ उतार होतात ते पाहणार आहोत, आणि शेतकरी आत्महत्या, आजचा जो ज्वलंत प्रश्न म्हणून ओळखला जातो शेतकरी आत्महत्या, त्या संदर्भात आपण विवेचन करणार आहोत. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासात कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, तसेच क्षेत्रीनिहाय GDPत रोजगार आणि वृद्धी दरामधील वाटा, हे सुद्धा आपण या प्रकरणात पाहणार आहोत. त्याचबरोबर मानव विकास निर्देशांकाची संकल्पना आणि त्या संबंधित घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. हे पहिलं प्रकरण आहे आणि या पहिल्या प्रकरणातील हे सब पॉईंट्स आहेत. तर प्रकरण दुसरे कोणतं आहे? दुसरं प्रकरण तर आर्थिक नियोजन आणि पायाभूत संरचना, ज्यामध्ये आर्थिक नियोजनाची व्याख्या, गरज, उद्दिष्टे, 12वी पंचवार्षिक योजना, त्याची उद्दिष्टे आणि त्याची फलप्राप्ती, काय निष्पत्ती झाली त्यालाच फलप्राप्ती असे म्हणतात. तसेच नीती आयोग जो नियोजन आयोगाच्या ठिकाणी स्थापन झाला आहे, तर नीती आयोग, त्याची उद्दिष्टे काय आहे, त्याची संरचना काय आहे, ते आपण या प्रकरणात पाहणार आहोत. त्याचबरोबर पायाभूत संरचना, त्यामध्ये वाहतूक, ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य यांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. तिसरं आणि शेवटचं प्रकरण, भारतामधील आर्थिक सुधारणा. 1991 नंतर ज्या काही आर्थिक सुधारणा झाल्यात त्याला नव आर्थिक सुधारणा असे म्हणतात. मग या आर्थिक सुधारणामध्ये काय आहे? उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि त्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, तसेच विदेशी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका. 1991 नंतर जेव्हा आपण आर्थिक सुधारणा स्वीकारल्या, त्यानंतर विदेशी भांडवलाचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कशी विकासाची भूमिका पार पाडली ते आपण या प्रकरणात पाहणार आहोत. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक, त्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे म्हणतो, आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूक, विदेशी संस्थागत गुंतवणूक, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असंही सुद्धा म्हटलं जातं. त्याचा अर्थ आणि त्याची धोरणे, तसेच शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे विदेशी भांडवलाचा भारतीय अर्थव्यवस्थेतील परिणाम किंवा गुणदोष, काय परिणाम झाला, त्याचे काय फायदे झाले, काय मर्यादा पडल्या किंवा काय दोष आहेत, आपण हे या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण हे भारतीय अर्थव्यवस्था हा विषय सुरू करण्याआधी आपण त्या संदर्भातले संदर्भ ग्रंथ पाहूया. BAच्या विद्यार्थ्यांनी कोणते संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजेत की जेणेकरून त्यांचा पूर्ण सिलॅबस त्या पुस्तकातून मिळेल. तर असे काही पुस्तकांची नावे दिली. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आणि सिलॅबसच्या ओरिएंटेड असे काही पुस्तकांची मी नावे या ठिकाणी दिली. भारतीय अर्थव्यवस्था, रायखेलकर आणि दामजी, हे सुद्धा पुस्तक महत्त्वाचं आहे किंवा या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सिलॅबस आपल्या BAचा मिळून जाईल. भारतीय अर्थव्यवस्था प्राध्यापक साबळे, भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरण विकास GN झांबरे, भारतीय अर्थव्यवस्था देसाई आणि भालेराव, भारतीय अर्थव्यवस्था रमेश सिंग, हे पुस्तकं तुम्हाला उपलब्ध होतील, लायब्ररीमध्ये उपलब्ध होतील किंवा बुक स्टॉलमध्ये तुम्हाला मिळून जातील. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही हे पुस्तकं वापरू शकता, ज्यामध्ये तुमचा सिलॅबस BAचाही इन्क्लूड आहे, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचाही तुमचा अभ्यास होतो. त्यासाठी रंजन कोळंबे, किरण देसले, K सागरचं भारतीय अर्थव्यवस्था नावाचं पुस्तक आहे, दत्त सुंदरमचं पुस्तक आहे, मिश्रापुरी, आणि त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात जो काय वार्षिक अंक निघतो किंवा विशेष अंक निघतो
ते प्रतियोगिता दर्पण नावाचं तुम्ही वापरू शकता. पण हा प्रतियोगिता दर्पण नावाचं जे काही वार्षिक विशेषांक आहे हा हिंदी आणि इंग्रजीमध्येच उपलब्ध होऊ शकतो. तसेच योजना मासिक आहे, आर्थिक पाहणी आहे, या माध्यमातून सुद्धा तुम्ही सिलेबसच्या ओरिएंटेड जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर आपण आज प्रकरण पहिला सुरू करणार आहोत, अर्थव्यवस्थेचे स्वरूप. मग भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना सुरुवातीला अर्थव्यवस्था म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे राज्यशास्त्रामध्ये राज्यव्यवस्था असते, राज्यव्यवस्थेमध्ये लोकशाही, हुकुमशाही अशा पद्धती पडतात, तसेच अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही, समाजवादी, मिश्र अर्थव्यवस्था असे अनेक प्रकार पडतात. तसेच अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था यात काय फरक आहे, तर अर्थशास्त्र हा विषय सिद्धांताचा अभ्यास केला जातो अर्थशास्त्रामध्ये, तर अर्थव्यवस्थेमध्ये व्यवहाराचा अभ्यास केला जातो. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये थेरीचा अभ्यास केला जातो, तर अर्थव्यवस्थेमध्ये अप्लाइड व्यवहारात जो चालणारी व्यवस्था आहे त्याचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्था हा पूर्ण शब्द आहे, म्हणजेच अर्थशास्त्र हा विशिष्ट कार्यकारणभाव स्पष्ट करणारे शास्त्र आहे. तर अर्थव्यवस्था हा अपूर्ण शब्द आहे, म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे कोणाची अर्थव्यवस्था, राज्याची अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था की जगाची अर्थव्यवस्था. त्या अनुषंगाने जोपर्यंत अर्थव्यवस्थेसमोर कोण्या घटकांची अर्थव्यवस्था हे लागत नाही तोपर्यंत अपूर्ण शब्द आहे. मग थोडक्यात अर्थव्यवस्था म्हणजे काय आपण ते व्याख्येच्या स्वरूपात पाहूया. अर्थव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्थेत उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 प्रकारच्या आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. आणि या 4 व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था आणि संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात. थोडक्यात अर्थशास्त्रामध्ये जे काही उत्पादन, प्रोडक्शन, विभाजन, डिस्ट्रीब्युशन, विनिमय, एक्सचेंज आणि उपभोग, कन्झम्पशन या 4 घटकांना किंवा ह्या 4 व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. आणि या 4 व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या संस्था आणि संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात. तसेच आपण आणखी काही व्याख्या पाहू, ज्या व्याख्येनुसार आपल्याला अर्थव्यवस्था या शब्दाचा किंवा या संकल्पनेचा व्याप लक्षात येईल. तर समाजाच्या अमर्यादित गरजा आणि त्या मर्यादित साधनांचा पर्याप्त उपयोग करून भागविण्याचे प्रयत्न करण्यासाठी अस्तित्वात असलेली किंवा आणलेली आणि उत्पादन, विभाजन व भविष्यासाठी तरतूद करणारी आर्थिक घटकांची व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था होय. अमर्यादित साध्य, मर्यादित साधने यांचा जो काही मेळ घालायचा आहे आणि त्यातून जो काही आर्थिक प्रश्न निर्माण होतो तो आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी उत्पादन, विभाजन व भविष्यासाठी तरतूद करणारी आर्थिक घटकांची व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था होय. तसेच अर्थव्यवस्था म्हणजे समाजातील साधनसामुग्रीचा कोणत्या कारणासाठी व कोणत्या पद्धतीने उपयोग करावा याचा निर्णय घेण्यासाठी निवडलेली पद्धती. साधनसामुग्री जी आहे ती कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या पद्धतीने उपयोग करावा आणि त्याचा निर्णय घेण्यासाठी निवडलेली पद्धत म्हणजे काय, अर्थव्यवस्था होय. थोडक्यात वस्तू व सेवांचे उत्पादन कोणत्या पद्धतीने, कुठे, किती प्रमाणात, वितरण कशा पद्धतीने करायचे हे सांगणे म्हणजे अर्थव्यवस्था होय. मग अशा या अर्थव्यवस्थेचे मालकी हक्कानुसार 3 प्रकार पडतात, तर विकासानुसार 2 प्रकार पडतात. तर मालकी हक्कानुसार पडणारे 3 प्रकार कोणते, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था. तर विकासाच्या अनुषंगाने पडणारे प्रकार किती, विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था, त्यालाच आपण मागास अर्थव्यवस्था असे सुद्धा म्हणू शकतो. या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने अर्थव्यवस्थेचे मालकी हक्कानुसार जे प्रकार पडतात त्याचा आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था याचा विचार करणार आहोत. तर मग थोडक्यात भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेची सुरुवात कधीपासून झाली, भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाला म्हणतात हे आपण पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने पाहूया. मध्ययुगीन काळापासून व्यापारवादी व वसाहतवादी विचारांना मोठ्या प्रमाणात
वाव मिळाला आणि यातूनच 1775मध्ये 1753मध्ये औद्योगिक क्रांती घडून आली इंग्लंडमध्ये. आणि या औद्योगिक क्रांतीचा परिणाम मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्माण झाले व त्याच दरम्यान ॲडम स्मिथ नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने द वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाच्या माध्यमातून अर्थशास्त्राचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन केले. त्याआधी अर्थशास्त्र हा विषय राज्यशास्त्राचा एक भाग मानला जात असे. मग ॲडम स्मिथनं काय केलं की आपल्या पुस्तकामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने विवेचन केले. हे विवेचन करत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडले, त्यामुळे त्याला काय म्हणतात, अर्थशास्त्राचा जनक, फादर्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्याच्या पुस्तकाचं नाव काय आहे? त्या पुस्तकाचं नाव आहे ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन बाय ॲडम स्मिथ. त्याने आपल्या पुस्तकात काय विवेचन केले? यांनी आपल्या राष्ट्राची संपत्ती या पुस्तकामध्ये राष्ट्राच्या साधनसामुग्रीची माहिती घेणे आणि त्यात वाढ करणे या संदर्भात विश्लेषण भांडवलशाहीच्या अनुषंगाने केले. म्हणजे देशाची जी काही साधनसंपत्ती आहे तिची माहिती घेणे आणि त्यात वाढ कशी करता येईल या संदर्भात त्यांनी विवेचन मांडले. मग साधनसामुग्री म्हणजे काय? रिसोर्सेस. तर मग हे काय रिसोर्सेस जे आहे या संदर्भात ॲडम स्मिथ काय म्हणतो? साधनसामुग्रीतले विश्लेषण प्रामुख्याने 2 प्रकारात केले जाते. एक तर साधनसामुग्री काय असते? नैसर्गिक साधनसामुग्री असते आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित साधनसामुग्री असते. ॲडम स्मिथच्या मते ही जी काही साधनसामुग्री आहे ती त्या उत्पादन, किंमत आणि वितरणाच्या माध्यमातून बाजारपेठेद्वारे नियंत्रित केली जाते. म्हणजे ही जी साधनसामुग्री आहे तिचे उत्पादन, किंमत, वितरण हे जेव्हा बाजारपेठेद्वारे नियंत्रित केली जाते तेव्हा त्याला भांडवलशाही म्हणता येते किंवा त्याला बाजारपेठेद्वारे नियंत्रित केली जाते असे ॲडम स्मिथ म्हणतो. थोडक्यात आपण त्याचं सप्लाय नेटवर्क पाहूया. उत्पादन, किंमत आणि वितरण हे कशा माध्यमातून केलं जाऊ शकते? एक तर शासनाद्वारे, शासन वस्तूचे उत्पादन, त्याची किंमत काय असणार हे आणि त्याचं वितरण कशा पद्धतीने करणार. एक तर शासन ठरवणार किंवा दुसरं काय तर बाजार मागणी व पुरवठ्याच्या अनुषंगाने उत्पादन किती झालं पाहिजे, त्याची किंमत किती असली पाहिजे आणि त्याचं वितरण कशा पद्धतीने झालं पाहिजे एक तर बाजाराच्या माध्यमातून ठरवलं जाईल. किंवा थोडक्यात शासन आणि बाजार हे दोघं जण मिळून जर ठरवत असतील तर अशा पद्धतीने त्यांच्या सप्लाय नेटवर्कनुसार सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या अर्थव्यवस्थेचे प्रकार करता येतात. ज्या वेळेला उत्पादन, किंमत, वितरण बाजारपेठेनुसार ठरते तेव्हा तिला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणता येते. उत्पादन, किंमत, वितरण जेव्हा शासन ठरवते तेव्हा त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणता येते. किंवा हे जे काही उत्पादन, किंमत, वितरण ठरवत असताना शासन आणि बाजार हे दोघं यांच्या एकत्रीकरणातून जेव्हा ठरली जाते तेव्हा त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणता येऊ शकते. थोडक्यात मग आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय याची व्याख्या पाहणार आहोत. प्रोफेसर मॉरिस डॉब यांच्या मते काय? ज्या अर्थव्यवस्थेत खाजगी उपक्रमावर कोणतेही निर्बंध नसतात, जनतेला आपल्या इच्छेनुसार कोणतेही व्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. थोडक्यात खाजगी उपक्रमावर कोणतेही निर्बंध नसणे आणि मालकी हक्क खाजगी व्यक्तीचे असणे याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात असे मॉरिस डॉब म्हणतो. तर प्रोफेसर पिगू यांच्या मते ज्या अर्थव्यवस्थेत भौतिक साधनाची मालकी आणि त्यांचा उपयोग आपल्या इच्छेनुसार करण्याचा अधिकार काही व्यक्तींच्या हाती असते त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. साधनसामुग्रीची मालकी ही काही व्यक्तींकडे असणे त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात असे पिगू असे म्हणतो. तसेच थोडक्यात ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलामार्फत होते व त्याच्या किमती बाजार यंत्रणेद्वारे ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. खाजगी मालकी, वस्तू व सेवाचे खाजगी उत्पादन आणि त्यांची किंमत बाजार यंत्रणेनुसार ठरते, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. असे कोणते कोणते देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे? अमेरिका, इंग्लंड, जपान इत्यादी देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहिल्यानंतर थोडक्यात आपण त्याची वैशिष्ट्ये पाहूया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहत असताना
सुरुवातीला नंबर 1मध्ये आपण काय म्हणता येईल, व्यवस्था हस्तक्षेप विरहित असते. म्हणजे ही जी काही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे ह्याचे उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग यावर कोणाची मालकी असते, खाजगी मालकी असते. आणि ही खाजगी मालकी असल्याकारणाने सरकारचे कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसते. तसेच नंबर 2 काय, बाजारपेठेत प्रतिस्पर्धा असते. प्रतिस्पर्धा म्हणजे काय, बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूचे उत्पादन अनेक उत्पादकांकडून केले जाऊ शकते. त्यामुळे मागणी व पुरवठ्यानुसार जी काही किंमत ठरत असते त्यामध्ये प्रतिस्पर्धा ही महत्त्वाची असते. प्रतिस्पर्धेमुळे ती वस्तूची किंमत नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे हे त्याचे वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. 3 नंबरचा आहे बाजार शक्तीचे प्राबल्य. अर्थव्यवस्थेमध्ये किंमत यंत्रणा किंवा किंमत ठरत असताना बाजार शक्तीचे या ठिकाणी प्राबल्य दिसून येते. वस्तूची मागणी आणि वस्तूचा असणारा पुरवठा त्यानुसार किंमत ठरली जाते. यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो. 4 नंबरचं वैशिष्ट्य काय आहे, उत्पादन साधनाची खाजगी मालकी हक्क. जे काय उत्पादनाची साधने आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यावर खाजगी मालकी असते. तर 5 नंबरचं काय याचे वैशिष्ट्य, उद्योग व्यवसाय निवडण्याचे व व्यवस्थापनाचे पूर्ण स्वातंत्र्य. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या उद्योजकाला व्यवसाय निवडण्याचे व त्याचे व्यवस्थापन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. ग्राहक सार्वभौम असतो. 6वा वैशिष्ट्य, ग्राहक हा काय भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सार्वभौम असतो. त्याला कोणती वस्तू कोणाकडून घ्यावी याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असते. 7व्या नंबरचा वैशिष्ट्य आहे, नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन. भांडवलशाहीचे प्रमुख उद्दिष्टामध्ये किंवा भांडवलशाहीच्या प्रमुख वैशिष्ट्यामध्ये सर्वात आधी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नफा मिळवणे हा मुख्य उद्देश असतो. त्याच्यानंतर 8 नंबरचं वैशिष्ट्य आहे, उद्योजकांच्या कौशल्याला पूर्ण वाव मिळते. नफा हा मिळवण्याचा उद्देश असल्या कारणामुळे उद्योजकाला आपल्या कौशल्याचे पूर्ण वापरता येते आणि पूर्ण वाव मिळते. 9 नंबरचा वैशिष्ट्य आहे, साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये साधनसामुग्रीचा मोठ्या प्रमाणात व पूर्णपणे पर्याप्त वापर करता येतो. 10 नंबर, तांत्रिक प्रगती. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, तांत्रिक प्रगती. थोडक्यात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य पाहिल्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आपण दोषही पाहणार आहोत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अनेक दोषही आपल्याला सांगता येतील. संपत्तीचे केंद्रीकरण किंवा आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण. खाजगी उत्पादन साधनाची खाजगी मालकी असल्यामुळं काही लोकांकडे साधन संपत्तीचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात होते, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होते. हे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष आहे. त्यानंतर नंबर 2, आर्थिक विषमता. श्रीमंत वर्ग हा मोठ्या प्रमाणात श्रीमंत होत जातो आणि गरीब लोक हे अत्यंत गरीब होत जातात. त्यामुळे इथे वर्गसंघर्ष निर्माण होतो किंवा आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. हे याचे एक दोष आहे. 3 नंबर आहे, आर्थिक शोषणामध्ये वाढ. कामगार शोषण. जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी उद्योजक किंवा खाजगी मालक हा मोठ्या प्रमाणात कामगारांचे शोषण करतो, आर्थिक पिळवणूक करतो. ही सुद्धा टीका किंवा हे सुद्धा दोष भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आपल्याला सांगता येईल. तसेच 4 नंबरचं दोष म्हणजे काय, चैनीच्या वस्तूच्या उत्पादनावर भर. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या किंवा कल्याणकारी वस्तूच्या उत्पादनावर भर न देता चैनीच्या वस्तूच्या उत्पादनावर भर दिला जातो. 5 नंबरचा आहे, अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीचे चक्र येतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थाच ही मुळात बाजार व्यवस्थेवर आधारित असल्यामुळे मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने बाजार यंत्रणा नियंत्रित होत असल्याने यामध्ये व्यापार चक्रांचे नेहमी सावट असते. त्यामुळे ही एक टीका भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर केली जाते. 6 नंबरचं काय, भांडवलदार सरकारवर प्रभुत्व निर्माण करतात. काही खाजगी भांडवलदारांकडे मोठ्या प्रमाणात संपत्तीचे संचयन झाल्यामुळे ते देशातील सरकारवर नियंत्रण किंवा प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. ही सुद्धा टीका भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर करता येते.
किंवा करतात. तर त्यानंतर पुढचा दोष काय, राष्ट्रीय गोपनीयतेचा भंग होऊ शकतो. काही मोजक्या भांडवलदारांकडे संपत्तीचे संचयन झाल्यामुळे ते राष्ट्रीय गोपनीयतेचा भंग करू शकतात, अशी सुद्धा टीका यावर केली जाते. त्याच्यानंतर सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष. वरी पाहिलेल्या दोषामध्ये आपण जेव्हा पाहिलं, चैनीच्या वस्तूच्या उत्पादनावर भर दिला जातो, त्यामध्ये राष्ट्रीय किंवा सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष केलं जातं. समाजहितापेक्षा नफा आणि आर्थिक चैनीच्या वस्तू याकडे जास्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे लक्ष असते, त्यामुळे ही सुद्धा टीका त्याच्यावर केली जाते. मक्तेदारीकडे वाटचाल. मोठे उद्योजक हे छोट्या उद्योजकांना संपवण्याचं काम करत असतात, आर्थिक केंद्रीकरण करण्याचं काम करत असतात. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण करून छोट्या उद्योजकांना संपवल्यामुळे मक्तेदारी निर्माण होऊ शकते. ही सुद्धा टीका भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर केली जाते. तसेच वर्गसंघर्ष किंवा वर्गसंघर्ष मोठ्या प्रमाणात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपणास पाहायला मिळते. तर या प्रकरणामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची सिलॅबस किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यासक्रम पाहिला, त्याचबरोबर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेमधील भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्ये काय, त्याचे गुणदोष काय, हे आपण या प्रकरणात पाहिले आहे. धन्यवाद.